नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तुरीचं तिखट वरण बनवणार आहोत। खूप छान लागतं। तर आज आपण तिखट वरण बनवूया। त्याच्यासाठी मी तुरीची डाळ घेतली आहे, एक टोमॅटो आणि थोडीशी हळद। हे आपण आता शिजवून घेऊया। याच्यामध्ये गोड तेल टाकायचं म्हणजे डाळ लवकर शिजल्या जाते। हळद आणि तेल टाकायचं। चला तर आपली ही बघा डाळ शिजून झाली आहे। छानपैकी हे मस्त शिजली आहे। आणि त्याच्यामध्ये मी हळद, थोडंसं तेल आणि एक टोमॅटो टाकलं होतं। ते पण छानपैकी लवकर डाळ शिजल्या जाते। थोडंसं तेल आणि थोडीशी हळद टाकायची। हे खूप छान डाळ शिजली आहे। चला तर आपण आता तिखट वरण बनवूया। त्याच्यासाठी लागणार आहे बघा, मी आपल्याला फोडणीसाठी आता लागणार आहे छोटासा कांदा घेतला आहे आणि लसूणचे काप घेतलेत फोडणीसाठी। खूप छान लागतात असे बारीक हे करून घेतले। थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि कांदा लसूण मसाला। चला तर आपण आता सुरुवात करू। चला तर आपण आता फोडणीची तयारी करूया। आपण आता कांदा टाकूया। कांदा, कढीपत्ता, थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट। त्याला छानपैकी मस्त असं कांदा लालसर होईपर्यंत त्याला तेलात भाजून घेऊ आपण। आणि नंतर हे लसूणचे काप टाकायचे। हे खूप छान लागतं। हे तळले नाही त्याच्यामध्ये, फोडणीमध्ये बारीक बारीक काप टाकून द्यायचे फोडणीसाठी। चला तर आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया। आपण मसाले टाकले आहेत, तुम्ही बघू शकता। मसाला छान झाला आहे। आणि याच्यामध्ये आता आपण शिजवलेली ही तुरीची डाळ टाकणार आहोत। चला याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि कापलेली कोथिंबीर। हे आपलं आता हे तिखट वरण तयार झालं आहे। चला तर आपलं हे तुरीच्या डाळीचं तिखट वरण तयार झालं आहे। तुम्ही पण बनवू शकता, खूप छान लागतं। धन्यवाद।